राडा होणार, बरं नाही ऐकणार. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, काही दिवसापासून आपल्याला ब्लॉग काढायला टाइम भेटत नव्हता, तर फायनली आज टाइम भेटलाय. तर आपण आलोय तपोवन मध्ये. तर इथं पूर्ण आरतीची तयारी चालू आहे, तुम्ही पाहू शकतात. त्याच्यानंतर मूर्ती पण पहा, त्याच्यानंतर साईडचं वातावरण पहा, एकदम खतरनाक वातावरण झालंय म्हणजे. आणि त्याच्यानंतर हे आपले मित्र इथं आहे. तर मित्रांनो, विशेष म्हणजे आपण आलोय इथं फोटोशूट साठी. तर आपला मॉडेल पहा कसा पाहतोय आपल्याकडं, म्हणजे आता पूर्ण तयारीत येईल डायरेक्ट फोटोशूटच्या. आणि हो पहा आता काय गॉगल विगल लावून मस्त पैकी पाहतोय. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण आपल्या बाकीच्या मित्रांकडे चाललो होतो, म्हणजे आपण थोडं लेट झालतो. बाकीची मुलं आधी येईल होते फोटोशूट साठी. तर तुम्ही पहा मस्त पैकी त्यांनी पाहत आहे मोबाईल मध्ये आता नवीन नवीन पोज ट्राय करताय. गोपाल पण गेला, गोपाल म्हणे मला पण सांगा, म्हणे मला पोस्ट करायची इंस्टाग्रामवर. तर गोपालची पोस्ट तुम्हाला लवकरच दिसेल इंस्टाग्रामवरती. त्याच्यानंतर तुम्ही व्ह्यू पाहू शकतात भाई, म्हणजे इतका क्लास व्ह्यू दिसत होता ना, तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो. तर पण मधला सगळ्यात बेस्ट व्ह्यू हाचा होता, मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर मित्रांनो, फोटोशूट चालू झाला. गोपाल आणि सिद्धार्थचा फोटोशूट चालू आहे. प्रसाद सोनवणे फोटो काढतोय. सिद्धार्थ म्हणतो तर लवकर फोटो काढा, आणि प्रसाद माझे फोटो काढतोय. अरे त्याला म्हणलं माझे नको काढू, माझ्या नंतर काढा, आधी यांचे काढ. हे बा परत कॅमेरा घेऊन माझ्याच मागे लागला होता. आणि सिद्धार्थ पहा आपलं एकदम दुःखात काहीतरी पाहत होता, असं वाटते दुःख झालं त्याला. त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपला फोटोशूट झालाच आहे बऱ्यापैकी. नेमकी तर थोडं आबा आले आणि त्याच्यामुळे रेड फोटो येत आहे. तर आपण आता नेक्स्ट स्पॉटवर जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही बा गोपालचा बा सिंगल शूट चालू आहे भाई, डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट एकनाथ शिंदेचा फोटोशूट चालू आहे असं म्हणलं तरी चालेल. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती? आम्ही इथून निघताना सिद्धार्थ आणि अथर्वला इतकी काही चालती, मला फक्त एकच डायलॉग आठवलं इथं. चल 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 चल, गाडी स्टार्ट कर. 2 hours later. त्याच्यानंतर आम्ही स्वामीनारायण मंदिरात आलो, पण नेमकी रात्र पण होईल होती. आता फोटो कसे निघतात काय माहिती. तर मित्रांनो, इथं पहा तुम्ही, आपण एवढं लांब आलो तरी पण गोपालचा फोन चालू, नेमकी कोणा संग चालू काही समजा ना. त्याच्यानंतर आता फोटोशूट सुरू झालाय, तुम्ही पाहू शकता. दोन्ही कॅमेरामॅन अथर्वचा फोटो काढते. त्याच्यानंतर सिद्धार्थ पोस्ट सांगतोय त्याला. आणि हे काय अचानक नेमकी पावडरची डबा निघला. नेमकी आणेल कुणी होता आम्हाला ते शेवटपर्यंत समजलं नाही. पण मग सूत्रांकडून असं माहित झालं त्याची बॅग होती, त्याचा पावडरीचा डबा होता. आता ती बॅग कोणाची होती ते बाकीची मुलं सांगतील फोटोशूट वाले कमेंट मध्ये. आपण त्या कमेंटला मेन्शन करू मस्त पैकी. त्याच्यानंतर परत फोटोशूट चालू झालाय जोरात. त्याच्यानंतर आता गोपालचा फोटोशूट चालू आहे, प्रॉपर गोपालला मार्गदर्शन चालू आहे. हो, आता गोपाल किती लवकर इंस्टाग्राम वरती पोस्ट करतोय. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या इथलचा फोटोशूट झालता. सिद्धार्थ आणि गोपालचा काहीतरी विषय चालला होता, शी आणि ही वरून. काय विषय होता त्यांनाच माहिती आता. त्याच्यानंतर निघायच्या आधी या मुलांचा टाइमपास का किती चालू आहे, म्हणजे कोणत्याही गोष्टीवरून नुसता टाइमपास चालू होता. त्याच्यानंतर चेतन मी थोडंफार त्यांना बोललो. त्याच्यानंतर निघाले मग ते शेवट लास्ट. तर आपण आता डायरेक्ट जाणार आहे पंचवटीमध्ये. तर पंचवटीमध्ये आपण काही फोटोशूट नाही करणार. तर तिथं पाहू आता थोडंफार, आरती हाती लागली गंगा आरती तर पाहू, नाही तर मग वोटिंग करायचा विचार चाललाय, तर पाहू चाल. त्याच्यानंतर आपण आपल्या गाड्यांपाशी आलोय. आणि हे पा एकदम दमाना चालले, म्हणजे डायरेक्ट रिलॅक्स मध्ये चालले. तर चला भेटूया पंचवटीमध्ये. A few moments later. तर मित्रांनो आपण पंचवटीमध्ये आलोय. तर पार्किंग मध्ये आलोय, गाड्या पार्क केल्या आपण. तर इथं इकडच्या साईडनं गर्दी कमी दिसती, तिकडे जास्त दिसती. आणि आपल्याला तिकडच्या साईडनं जायचंय, थोडे फोटो काढायचे. सिद्धार्थ भाऊ म्हणत होते चला लवकर चला, त्यांचा काही ना काही टाइमपास दरवेळेचा आहे, त्याच्यात काही विषय नाही. त्याच्यानंतर आपण चाललोय आता तिकडं. तर चला जाऊ. मित्रांनो तुम्ही गर्दी पाहू शकतात, म्हणजे भरपूर अशी गर्दी आहे. आणि ते पहा आमचे मित्र पहा कसे टाइमपास करीत आणि कसे चालले बाई. त्याच्यानंतर इथं काहीतरी कार्यक्रम चालला होता, आणि नेमके आम्हाला इथं फोटो काढायचे होते, पण आता तिथं कार्यक्रम चालू आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो खरं म्हणजे नाईटचा व्ह्यू खतरनाक आहे, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये असं हे नाही होऊ शकत, तो डोळ्याने एक नंबर व्ह्यू आहे. त्याच्यानंतर आमचा विचार चाललाय आता बोटमध्ये बसायचा. तर आपला मागचा अनुभव तुम्हाला माहितच आहे काय जबर आहे, म्हणजे फक्त बोट पलटी होता राहिली होती. तर चला आता. तर या ठिकाणी मित्रांनो तिकीट घेतले आम्ही फायनली. आता भीती पण थोडीफार वाटते, कारण की मागचा अनुभव आमचा लय खतरनाक आहे. सिद्धार्थ आणि मी प्रसाद सोनवणे होता, थोड्यावरून वाचलो होतो. तर या ठिकाणी सगळेजण लाईफ जॉकेट घालते, तुम्ही पाहू शकतात. म्हणजे हसून खेळून राहते, पण पाण्यामध्ये गेलो मला माहिती काय होणार आहे. त्याच्यानंतर मी पण घेतलंय घालायला, म्हणलं आता पाहू होईन ते पाहता येईन डायरेक्ट. त्याच्यानंतर घातलंय मी पूर्ण. तर चला राहिलो जिवंत तर व्हिडिओ पोस्ट होईल. चला मित्रांनो बोट रेडी होस तर सर्वजण म्हणे एक सेल्फी घेऊ. तर दादा बोट रेडी करतोय, तोपर्यंत इथं फोटोशूट आणि सेल्फी चालू आहे. तर म्हणलं आपण एक ब्लॉगचा शॉट काढून घ्यावं. त्याच्यानंतर मित्रांनो आपण बसलोय, तर मला जोड चेतन आहे, मी आहे आणि गोपाल आणि त्याचा एक मित्र आहे, म्हणजे तुम्हाला दाखवतो मी फ्रंट कॅमेऱ्याने. तर गोपाल पण एकदम असा घाबरून बसलाय, म्हणजे त्याला म्हणलं अरे चिल राय काय नाही होणार. त्या बोटमध्ये प्रसाद सोनवणे, अथर्व आणि सिद्धार्थ आहे. सिद्धार्थ पण व्हिडिओ काढतोय. तर तुम्हाला सांगतो म्हणजे खतरनाक असं वाटत होतं स्टार्टिंगला,
त्याच्यानंतर पाहू आता काय होतं आमच्या संग. तर मित्रांनो पाण्यामध्ये आल्यानंतर काही एवढे चांगले स्टेबल व्हिडिओ काढता नाही आले, तर तुम्ही पाहू शकता थोडेफार हे झाले. तर सिद्धार्थनं काही काढले, आता ते ऐका सिद्धार्थचे काही बोलणं तुम्ही. तो आता मित्रांनो आता आमचं युनियन झालेलं आहे. शेवट आमचं युनियन. ही दोस्ती तुटायची नाही. ही दोस्ती. हा अनुज, हा गोपाल लोकरे, हा चेतन शिंदे, हा ऋषिकेश उंबरकर, हा प्रसाद सुरवणे, अथर्व गांगडे, मी आणि मी कॅप्टन ऑफ दिस टू बोट्स. तर मित्रांनो हे सिद्धार्थ ते आम्हाला भरपूर धक्का देत होते, तर मी त्यांच्या बोटला जवळ घेऊन डायरेक्ट जोरात धक्का दिला. म्हणलं जा साईडला, एका बरचे लय टेन्शन आलतं. तर चला बाहेर भेटूया आता आपण. तर मित्रांनो तुम्ही माझ्या घामावरून अंदाज लावा का आम्ही आतमध्ये किती थकलोय. तर म्हणजे एकदम घामाघूम झालोय आम्ही आता. आता भूक पण लागली, तर आता आपण डायरेक्ट पार्किंगच्या दिशेने चाललोय आणि आता डायरेक्ट हॉस्टेलला निघायचं विचार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण पार्किंग मध्ये आलोय. सिद्धार्थ म्हणे मला पण ब्लॉग काढायचा. त्याला म्हणलं काढ, काय विषय नाही. आज मी माझ्या मित्रांचे अथर्व फाउंडर ऑफ इनोव्हेशन अथर्व गांगडे स्ट्रगल माणूस डिस्प्ले. आज आम्ही तो आमची समाप्ती घेतोय. हम उदास नहीं है, तुम हो गए पर हम नहीं है. हम तो बहुत मजा मारे आज. उदास किया आदमी है. आदमी नाही दुसरी आत्महत्या कसे. आता हा चेतन शिंदे, चेतन शिंदे, मौल्यवान 2 शब्द सांगा. श्री 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 1008 माननीय श्री 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 डुप्लिकेट एकनाथ शिंदे, आमचे सिनियर श्री श्री गोपाल लोकरे. तुमचे 2 शब्द आमच्या यांना सांगावे अशी आमचे प्रेरणास्थान श्री ऋषीभाऊ उंबरकर. आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान ऋषी उंबरकर ब्लॉगिंगचे प्रेरणास्थान. त्यांनी आम्हाला. तर मित्रांनो सिद्धार्थ भाऊला ब्लॉगिंग इतकी आवडली का तिने तिथे एक बाबा आलते, त्यांचा ब्लॉग घ्यायला लागले. बाबा फुल मूड मध्ये होते, बाबा मस्त बोलत होते. बाबा तर गाणं म्हणायला लागले. तुम्हाला ऐकू, तुम्ही गाणं ऐका तुम्ही एकदा. तर चला मित्रांनो आपण हा आजचा ब्लॉग इथंच समाप्त करूया. तर भेटूया लवकर नव्या ब्लॉग मध्ये. तर चला.